या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. आजी भुवनेश्वरीसाठी चहा घेऊन येतात. तर भुवनेश्वरी त्यांना विचारत असते की आई, तू आमच्यासाठी चहा का आणला? तर आजी म्हणतात की अगं काही नाही, थोडं काम केलं की बरं वाटतं म्हणून. आणि मग भुवनेश्वरी त्यांनासुद्धा बसायला सांगते, त्यांना चहा देते. आजी मात्र खूपच काळजीत असतात. त्यामुळे भुवनेश्वरी त्यांना विचारते की काय झालं आहे, तू एवढी काळजीत का आहे? आणि त्यावेळी आजी म्हणतात की मला अधिपतीची अवस्था बघवत नाही आहे गं. तर भुवनेश्वरी म्हणते की त्यांची अवस्था तर मलासुद्धा बघवत नाही आहे. पण आता आपण तरी काय करायचं? आणि त्यावर आजी म्हणतात की आपण काही करून सुनबाईला लवकरात लवकर घरी परत आणायला हवं. त्याशिवाय अधिपती पहिल्यासारखा ठीक होणार नाही. मात्र भुवनेश्वरी म्हणत असते की त्यांना काय आम्ही घर सोडून जायला सांगितलं नव्हतं. त्यांना परत यायचं असेल तर त्या येतील. आणि ते ऐकून आजी म्हणतात की अगं त्यावेळी परिस्थिती तशी होती, पोरगी रागाच्या भरात घर सोडून गेली, पण आता आपण काहीतरी करायला हवं. तर भुवनेश्वरी म्हणते की आता काय करायचं? तुम्ही परत या म्हणून त्यांच्या पुढे डोकं टेकवायचं का? आणि त्यांना जर परत यायचं असतं ना तर त्या आत्तापर्यंत आल्या असत्या. त्यांना ना अधिपतींची काळजी आहे ना या घराची, आणि म्हणूनच त्या परत येत नाही आहेत. पण तरीही आजी अक्षराची बाजू घेत भुवनेश्वरीला समजवण्याचा प्रयत्न करतच असतात. पण भुवनेश्वरी चिडून म्हणते की आई, मी तुला या आधीसुद्धा सांगितलं होतं की तू आमची आई आहे, त्यामुळे आमच्या बाजूने राहायचं, त्यांची वकिली करायची नाही. आणि त्यावर आजी म्हणतात की अगं मी वकिली करत नाही आहे, मला फक्त अधिपतीची काळजी वाटते. एवढा हसत खेळत राहणारं पोरगं ते, आता त्याची काय अवस्था झाली बघतीयस ना तू. मात्र भुवनेश्वरीला काही फरक पडतच नसतो. उलट ती या सगळ्यासाठी अक्षरालाच दोष देत असते. आणि अधिपतींची जी काही अवस्था झाली आहे त्यासाठी सुनबाईच जबाबदार आहे असं आजींना सांगत असते. दुसरीकडे तो मदन अक्षराच्या बाबांना म्हणतो की मी अक्षराला तिच्या बाळासकट स्वीकारायला तयार आहे. आणि ते ऐकून त्यांना आश्चर्याचा धक्का बसतो. ते विचारतात, तू खरं बोलतोयस का? तर मदन म्हणतो की हो बाबा, ते बाळ जरी माझं नसलं तरी काय फरक पडतो, अक्षराचं तर आहे ना, त्याला मी स्वतःच्या मुलाप्रमाणे वाढवेल, कशाचीही कमतरता पडू देणार नाही. आणि ते ऐकून बाबा त्याच्याकडे बघतच राहतात. तर मदन म्हणत असतो की बाबा, खरंच माझी चूक झाली, मी ना त्यावेळीच इथे भारतात राहायला हवं होतं, पण मी सगळं काही माझ्या इगोवर घेतलं आणि अक्षराला एकटीला सोडून अमेरिकेला निघून गेलो. पण आता मला माझी चूक लक्षात आली, मी तिच्यासाठीच भारतात परत आलो आहे, मला तिच्याशीच लग्न करायचे. आणि ते ऐकून बाबा म्हणतात की अरे मदन, तू हे आधी का नाही बोलला? तर मदन म्हणत असतो की बाबा, माझी कधी हिंमतच झाली नाही. आणि त्यावेळी बाबा म्हणतात की अरे, जर तू आधीच हे सगळं सांगितलं असतं ना तर आम्ही अक्षराचं आणि तुझं लग्न लावून दिलं असतं. मला कधीच माझ्या मुलीचं लग्न त्या अधिपतींसोबत करायची गरज पडली नसती, सगळं कसं छान झालं असतं. तर मदन म्हणत असतो की बाबा, एक चूक तुम्ही केली आणि एक चूक मी केली, मात्र आता आपण दोघेही ती चूक सुधारू आणि त्यामधून सगळं काही चांगलं होईल अशी माझी खात्री आहे. आणि मी अक्षरासाठी कितीही वेळ वाट बघायला तयार आहे. जोपर्यंत ती त्या नात्यातून स्वतःहून बाहेर पडत नाही ना तोपर्यंत मी तिची वाट बघत राहील. मग कितीही वर्ष लागू देत, मी तिला सोडून कुठेही जाणार नाही. कारण मला आता समजलं आहे की अक्षरा सोडून मला इतर कोणतीही मुलगी आवडू शकत नाही. आणि इतकंच नाही, जर अक्षराने मला नकार दिला ना तर तिच्या त्या निर्णयाचा सुद्धा मी आदरच करेल. आणि ते ऐकून बाबा तिच्याकडे पाहतच राहतात. दुसरीकडे भुवनेश्वरी अधिपतीची वाट पाहत असते. तितक्यात आजी त्या ठिकाणी येतात. विचारत असतात की काय झालं भुवे, अधिपतीची वाट बघतेस का? आणि त्यावर भुवनेश्वरी म्हणते हो, ते फॅक्टरीमध्ये गेले आहेत, पण त्यांना आजकाल काही सुचत नाही. ते जातात, काम करतात, मात्र खातपीत नाही, स्वतःकडे लक्ष देत नाही. आणि ते ऐकून आजी म्हणतात की अगं, त्याची बायको घरी नाही आहे ना. तर भुवनेश्वरी रागातच म्हणते, मग आम्ही त्यांच्यासाठी कोणीच नाही का? आणि त्यावेळी आजी म्हणतात की अगं तसं नाही, आईची जागा वेगळी असते, बायकोची जागा वेगळी असते. मात्र भुवनेश्वरी काही ऐकून घ्यायला तयारच नसते. आजी तिला समजवण्याचा खूप प्रयत्न करत असतात, म्हणत असतात की अगं सुनबाई चांगली पोरगी आहे आणि त्या दोघांचंही एकमेकांवर प्रेम आहे. झाली तिच्याकडून चूक, ती रागाच्या भरात गेली घर सोडून, पण आता आपण तिला घरी परत आणायला हवं ना. पण भुवनेश्वरी म्हणत असते की प्रेम वगैरे काही नाही, फक्त आमच्या अधिपतींनी त्यांच्यावर प्रेम केलं, त्यांचं कधीच अधिपतींवर प्रेम नव्हतं. आणि त्यांचं जर खरंच अधिपतींवर प्रेम असतं ना तर त्या त्यांना अशा सोडून निघून गेल्याच नसत्या.
आमचंसुद्धा मोठ्या मालकांवर प्रेम आहे, पण त्यांचं आमच्यावर प्रेम नाही आहे. पण आम्ही गेलो का त्यांना सोडून नाही ना. त्यांनी आम्हाला कितीही झिडकारलं तरी आम्ही इथंच राहिलो ना. मास्तरीणबाईंना इथे राहता येत नव्हतं का? त्यांना मुळातच कधी अधिपतींसोबत संसार करायचा नव्हता, म्हणूनच त्या इथून निघून गेल्या. आणि ते ऐकून आजींना वाईट वाटतं. त्या त्यांच्या परीने भुवीची समजूत काढतात, मात्र भुवी काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्येच नसते. ती म्हणत असते की काही झालं तरी आता सुनबाई पुन्हा या घरात येऊ शकणार नाही, आणि ती आजींनासुद्धा पुन्हा पुन्हा तू याच विषयावर बोलू नको असं बजावते. दुसरीकडे जेव्हा बाबा घरी येतात तेव्हा अक्षराची आई त्यांना विचारते की कुठे गेला होता तुम्ही, एवढा उशीर का झाला? तर ते म्हणतात की अगं मदनचा फोन आला होता ना, त्याला भेटण्यासाठी गेलो होतो. तर आई विचारते अरे हो, मी तर विसरलेच होते. मग काय म्हणाला मदन? तर बाबा म्हणतात की सांगतो मी तुला सगळं. तो माझ्याशी ना खूप बोलला, पण जे बोलला ना ते बोलायला त्याने उशीर केला. आणि ते ऐकून आई विचारते की नक्की काय म्हणायचं आहे तुम्हाला, असं काय बोलला तो मदन? आणि मग बाबा सांगतात की त्याला आपल्या अक्षरासोबत लग्न करायचं होतं, तिच्यासोबतच त्याला अमेरिकेला जायचं होतं. मात्र अक्षराने त्याला नकार दिला आणि मग तो रागात एकटाच अमेरिकेला निघून गेला. पण आता तो आपल्या अक्षूसाठीच परत भारतात आला आहे, त्याला तिच्याशी लग्न करायचं आहे. आणि ते ऐकून आईला तर मोठा धक्काच बसतो. ती म्हणत असते की हे काय बोलताय तुम्ही, मला तर काही कळतच नाही आहे. तर बाबा म्हणतात की अगं जशी आपल्या अक्षूची काळजी आहे ना, तशीच त्यालासुद्धा तिची खूप काळजी आहे. त्याने मला सांगितलं की काही झालं तरी तुम्ही तिला परत तिच्या सासरी पाठवू नका. आणि ते ऐकून आई म्हणते की हे काय बोलताय तुम्ही? तर बाबा म्हणत असतात की अगं मलासुद्धा त्याचं म्हणणं पटलं. जर अक्षू त्या घरी परत गेली तर काय होणार आहे माहिती आहे ना तुला. त्यापेक्षा मला तर असं वाटतं की त्या अधिपतींपेक्षा मदनच अक्षरासाठी योग्य जोडीदार आहे. आणि ते ऐकून आई खूप चिडते. ती म्हणत असते की तुम्ही काय बोलताय, तुम्हाला कळतंय का? मी अक्षराला मगाशीच सांगितलं की जर तुला तुझ्या सासरी परत जायचं असेल ना तर तू जा, आम्ही दोघेजण कायम तुझ्या पाठीशी उभे राहू. बाबांना त्या भुवनेश्वरी मॅडमचा अधिपतींचा राग आला आहे, मान्य आहे, पण आम्ही कधीच तुला तुझा निर्णय बदलण्यास भाग पाडणार नाही. तुला जे योग्य वाटेल ते तू कर. आणि ते ऐकून बाबा गप्प बसतात. दुसरीकडे भुवनेश्वरी देवीसमोर उभी राहून बोलत असते. ती म्हणत असते की आमच्याकडून चूक झाली, आम्ही त्या अक्षराचं लग्न आमच्या अधिपतींसोबत लावून दिलं. मात्र अधिपतींच्या प्रेमापोटी आम्ही हे सगळं केलं, पण आता आम्हाला आमची ही चूक सुधारावीच लागेल. आता काही झालं तरी आम्ही पुन्हा त्यांना आमच्या अधिपतींच्या आयुष्यात येऊ देणार नाही. त्यांना पुन्हा या घरात येण्याची आता परवानगी नाही आहे. दुसरीकडे आजी अधिपतीकडे जातात. त्या अधिपतीसोबत अक्षराविषयीच बोलत असतात. मात्र तो सांगतो की आता आम्हाला या विषयावर काही बोलायचं नाही आहे, त्यामुळे त्या नाईलाजाने बाहेर येतात. मात्र त्यांना अक्षराची अधिपतीची खूप काळजी वाटत असते. अक्षराला लवकरात लवकर घरी आणायलाच हवं असा त्या विचार करतच असतात. दुसरीकडे अक्षरा त्या इराकडे जाते आणि तिला म्हणते की प्लीज मला तुझा फोन दे, मला एकदा अधिपतींसोबत बोलायचे. मात्र इरा फोन तर काही देतच नाही आणि उलट अक्षरासोबतच वाद घालू लागते. त्यामुळे अक्षरासुद्धा चिडते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत इरा अधिपतीला फोन करून असं सांगते की तुमच्या विरोधात आमच्या घरात कारस्थान सुरू आहे. तर दुसरीकडे भुवनेश्वरी अक्षरा यापुढे नेमकं काय करते याचीच वाट बघत असते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.